किंवा पापी जीवनातून किंवा तुमचा माझं आध्यात्मिक जीवन जे नाश होणार आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. म्हणा सगळ्यांना आमेन. काय आहे तो? काय आहे? समर्थ आहे. म्हणून सैतानाला वाटतं की तुमच्या आणि माझ्या जीवनाचा नाश व्हावा, नाश व्हावा, नाश व्हावा. काय व्हावा? नाश व्हावा. म्हणून आज दर्शन आपल्या समोर आला की मंडळीतल्या लोकांनी जर देवाचा सेवक त्यांना हेल्प करत आहे, मदत करत आहे, सहाय्य करत आहे, त्यांना त्या घाणीतून, त्या वाईटातून, त्या नाशातून त्यांना वाचवण्यासाठी जर देवाचा सेवक मदत करत आहे, तर मंडळीतल्या लोकांनी किंवा कलिशातील लोकांनी देखील त्या देवाच्या सेवकांच्या शब्दाचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा मान करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की म्हणा शेजाऱ्याला, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा मान करणारा मनुष्य आहे. हा, आणि हे विश्वासाने बोलायचं. कसं बोलायचं? विश्वासाने बोलायचं. कारण जर त्या उत्तम मेंढपाळाची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा नाही तुमचा आणि माझा नाश व्हावा, तर ज्या मेंढपाळाला देवाने नियुक्त केलं आहे त्या मेंढपाळाला देखील वाटत नाही तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनाचा नाश होऊन ते जे आत्मा आहे तो नरकामध्ये जावा. आज जगातल्या मेंढपाळाला देखील वाटत नाही. म्हणून देवाच्या सेवकाची तळमळ आहे. काय आहे? त्या मंडळीतल्या लोकांना मार्गदर्शन करा, त्यांना देवाचं वचन शिकवा, त्यांना देवाची गाणी शिकवा, त्यांना पवित्र शास्त्र वाचवायला शिकवा, त्यांना आराधना करायला शिकवा, त्यांना देवाची स्तुती करायला शिकवा आणि त्यांना देवाच्या सहभागितेत, देवाच्या शिक्षणामध्ये, प्रभू भोजनामध्ये आणि संतांच्या सहभागितेमध्ये सदैव ती मंडळी अटॅच राहिली पाहिजेत. कशी राहिली पाहिजेत? संगतीत राहिली पाहिजेत. जर मंडळीची आज वाढ इकडे लक्ष द्या, मंडळीची जर आज वाढ जर कशाने होत असेल तर ती देवाच्या वचनाने होती. कशी होती? म्हणा, वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. वचन मेरे अंदर काम करता वो, जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा बदल गया. टाळ्या वाजवा. हालेलुया. आमचं जर जीवन कशाने बदलत असेल तर ते देवाचं काय आहे? म्हणा, वचन आहे. आणि म्हणून तुमचा आणि माझा आज त्या दर्शनातून एक शिकायचं आहे की देवाचं वचन तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे पुढं विश्वासाचं एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आणि मला माहिती आहे की खूपशे लोक देवामध्ये येतात, प्रार्थनेला येतात, चर्चला येतात, परंतु खूपशे लोक देवाला सोडून पण देतात. आज जर तुम्ही आणि दुसरा दरवाजा जर पाहिला, हा नाशाचा दरवाजा आहे. असंख्य लोक, करोडो लोक एक साथ त्या दरवाजामध्ये घुसत आहेत. त्यांना माहित नाही त्यांच्या आत्म्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे. पण तुम्हाला आणि मला जर हे समजलं आहे तर तुम्ही आणि मी त्या लोकांना वाचवणारे लोक हो. म्हणून तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्थ आहे त्यांना सांगणं गरजेचं आहे. येशू मसीह की हा. म्हणून आता पुढचं एक वचन आपण वाचूया. मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय 14 वचन. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे. हा, कसा आहे? मार्ग कसा आहे?
हा अडचणीचा मार्ग आहे. ख्रिस्ती जीवन कसं आहे? अडचणीचा आहे. अडचण कोणाला येत नाही असं नाही. कोणाला देवाकडे येण्यासाठी अडचण येत नाही असं कुणी आहे की इकडं? तुम्हाला चला प्रार्थनेला निघाले आणि तुम्हाला अडचण येत नाही. चला तुम्ही उपवास करता आणि तुम्हाला अडचण येत नाही. चला तुम्ही प्रार्थना करायला बसले आणि तुम्हाला अडचण येत नाही. तुम्ही बायबल वाचायला बसले तुम्हाला अडचण येत नाही. तुम्ही दुसऱ्याला सुवार्ता सांगायला गेले तुम्हाला अडचण होणार नाही. तुम्ही देवाच्या सेवेसाठी पेरणी करायला गेले, ऑफरिंगचे असू, दशांश असू किंवा भेटीचे असू, तुम्हाला अडचण येणार नाही असं वाटतं का? तुम्ही देवाच्या सेवकांना जरी वाटलं असं मदत करू, आत्मिक जीवनात काही असेल, शारीरिक जीवनात काही असेल, अन्नाची असेल, वस्त्राची असेल किंवा खाण्यापिण्याची असेल, कशाची तुम्ही आणि मी मदत करायला निघाल त्यावेळेस अडचणी तुमच्या समोर उभ्या राहणार. काय राहणार? अडचणी तुमच्या आणि माझ्या समोर उभ्या राहणार आहे. शेजाऱ्याला सांगा, प्रभूची सेवा कार्य करत असताना अडचणी येणार आहे. म्हणा, अडचणी येणार आहे. अडचणी येत नाही असा मनुष्य कुणीच या जगामध्ये, पण अडचणीवरती मात करायला शिका, विजय मिळायला शिका. एक बिझनेसकार, इकडे लक्ष द्या, बिझनेसकार लोक जर तुम्ही आणि मी जरी पाहिले तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येतील की ते लोक जे आहेत, काचा आहेत ना, काचा, बाटल्याच्या काचा, त्या काचा सगळ्या फोडतात, त्याचा रस्ता बनवतात. बघा मी काय सांगतो तुम्हाला. काय झालं? लक्ष दे माझ्या. काय सांगितलं मी, सांगा मला. माझ्याकडे लक्ष दे. ते पाहिलं नाही जरी आपण. काचाचा रस्ता बनवतात, काचा जमा करतात किंवा फोडतात, त्याचा रस्ता ते तयार करतात. आणि त्यांचे जे लीडर आहेत, त्यांचे कंपनीतले काम करणारे जे लोक आहेत किंवा प्रोडक्ट विकणारे जे लोक आहेत किंवा आयुर्वेदिक बाटल्या विकणारे जे लोक आहेत, त्या लोकांना त्यांचं बूट बाजूला काढणार पायातून, त्यानंतर सॉक्स असेल, मोजे असेल ते बाजूला काढणार आणि त्या लोकांना त्या काचेवरून त्यांना चालवायला ते शिकणार. मला सांगा, आता काचेवर पायात चप्पल नाही आणि बूट नाही आणि सॉक्स नाही, जर त्या काचेवरती तुम्ही पाय ठेवून चालू लागले तर काय होणार? काचा घुसाल पायात की नाही घुसणार? हा, घुसणार का नाही घुसणार? घुसणार ना. जखमा होणार का नाही होणार? होणार ना. मग बघा, बिझनेसमॅन देखील आपल्या लोकांना बिझनेस मध्ये स्टंट उभा करण्यासाठी किंवा खंबीर उभा करण्यासाठी किंवा त्यांनी बिझनेस असा धावत धडपडीने करावा म्हणून त्यांना ही प्रोसिजर शिकवतात. असं जर तुम्ही केलं तर त्याच्यातून त्यांना सांगायचं काय आहे की हे संकट तुमच्या जीवनात येतील, पण ह्या काचा तुम्हाला त्रास देतील नाही असं नाही, पण तुम्हाला बिझनेस सोडायचा नाही, कारण तुम्हाला करोडपती बनायचं आहे. काय बनायचं आहे? करोडपती तुम्हाला आणि मला बनायचं आहे. ते लोक असं सांगतात. मग तुम्ही विचार करा, ते लोक आपल्या पायात काही ठेवत नाही आणि त्याच्यावरती दाना चालतात. कशासाठी? फक्त पैसा कमावण्यासाठी, नाव कमावण्यासाठी, प्रसिद्धी कमावण्यासाठी किंवा मोठा एखादा प्रॉपर्टीवाला मनुष्य बनवण्यासाठी काय नाही करत लोक आज. मग आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि मी हा देखील विचार करणं गरजेचं आहे की तुम्हाला आणि मला अनंत काळचं जीवन पाहिजे. तर या जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो, अडचणी तुम्हाला आणि मला येणार आहे, जखमा
कोणाकडून होतील हे तुम्हाला मला सांगता येणार, ध्यान दे पोरांनो, सांगता येणार. आणि म्हणून त्या जखमा देणाऱ्या, त्रास देणाऱ्या लोकांकडे तुम्ही आणि मी कधी पाहायचं? पण ज्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्गाचा दरवाजा, कुणाला सांगेल, स्वर्गाचा मार्ग मोकळा केलेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून या जगामध्ये तुम्ही आणि मी सेवा करायला पुढे आलं पाहिजे. म्हणा येशू मसीह की राहों में काटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास. काय आहेत का? संसार के अंत वो तेरे साथ है. तर देव त्याने तुम्हाला आणि मला जर निवडला आहे तर लक्षात ठेवा, तो तुम्हाला आणि मला या जगामध्ये जीवन जगण्यासाठी त्याची कृपा नेहमी देत राहील. म्हणा आमेन. त्याची शक्ती देत राहील, त्याची ताकद देत राहील, त्याचं नॉलेज तो तुम्हाला आणि मला देत राहील. परंतु तुम्ही आणि मी या दरवाजात येणं, या पृथ्वी तलावरती बंद करायचं नाही. जर सहभागितेत येणं, मंदिरात येणं आणि शिक्षण ऐकायला येणं आणि प्रभू भोजन घ्यायला येणं हे जर मनुष्याने आज सोडून दिलं तर लक्षात ठेवा, ह्या दरवाजात जर तुम्ही येत नसेल तर तुमचं जीवन घडणार नाही, तुमचं जीवन बनणार नाही, तुमच्या जीवनाची तयारी होणार. आणि जर ह्या दरवाजात तुम्ही जर येत नसाल, कारण काय, लोक बोलतात, लोक नावं ठेवतात, लोक शिव्या देतात, लोक काय काय बोलतात, लोक काय काय सांगणार, काय काय शब्द काढतात. जर ह्या लोकांकडे किंवा जगिक लोकांकडे तुम्ही आणि मी जर पाहत बसलो तर आपलं येणं या ठिकाणी मुश्किल आहे. आणि जर या ठिकाणी चर्च मध्ये किंवा मंडळीमध्ये सहभागितेत येणं जर या लोकांमुळे तुम्ही जर कानागड्या करत असाल तर मला सांगा, स्वर्गात जो देवानं प्रभू येशूच्या नावात तुमच्यासाठी माझ्यासाठी दरवाजा खोललेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू शकता का मृत्यूच्या नंतर? विचार करा. तुम्ही आणि मी प्रवेश करू शकतो का? ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं देखील आम्हाला सेवा कार्य करण्यासाठी त्रास होणार आहे. इथं पण एक मार्ग आहे. कधी गाड्या लागतील, कधी गाड्या लागणार नाही. सकाळी 3 दिवसापासून 4 दिवसापासून मोठी गाडी बंद आहे. आणि आता टाइम झालाय, प्रेयर वगैरे झाली आणि मला निघायचं आहे. गाडी चालू केली, गाडीचे पाठीमागचे दोन्ही चाकं पूर्ण बंद झाले, फिरतच नव्हते. गाडी रिव्हर्स येईना आणि गाडीचा गिअर पुढे टाकला तर गाडी पुढे केली का डायरेक्ट गाडी बंद व्हायची. गाडी मग आता सेवा कार्याला निघायचं, गाडी काढायची आणि गाडी तर पॅक झाली, काही समजाना, काही कळना. 4-5 वेळेस गाडी मागं पुढे केली, गाडीमधून वास बाहेर निघतोय. म्हटलं नेमकं काय झालं, काही समजत नव्हतं. प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर देवाच्या आत्म्याने एका फिटरला फोन करायला लावला. फोन केला त्यांनी म्हटले असा असा प्रॉब्लेम आहे, बस बाकीचं काय ना करू, थोडं काम करा. म्हटलं ठीक आहे, काय करा? ते म्हटले हातोड्या घ्या आणि चाक आहे ना असं पाठीमाग आपण जसं लोटतोय ना असं चाक उलट मारत बसा, 10-12-15 वेळेस मारा त्याला. असं त्या चाकाला मी 15 मिनिटं असं इकडून इकडून मारीत बसलो, परत पुढे मारीत बसलो, म्हणजे ते चाक आहे ना असं पॅक झालं होतं. मग इकडून मार दोन्ही चाकाला मारत बसलो, घामाघूम झालो. आणि 15-20 मिनिटं त्या ठिकाणी निघून गेले.
मग ती गाडी कशी तरी चालू झाली, हळूहळू हळूहळू मागे यायला लागली आणि मग गाडीतलं जे आहे ना चाक ते फ्री झाले दोन्ही, आणि मग तिथून इथं प्रवास केला. मला सुद्धा अडचणी येतात. ते वचन सांगण्याबद्दल असू, प्रार्थनेबद्दल असू, सेवा कार्याबद्दल असे, अडचणी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येणार आहे, येत राहतील. आणि म्हणून या अडचणीवरती तुम्हाला आणि मला जय मिळवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तर तुम्हाला आणि मला थोडक्या लोकांना जीवनाचा मार्ग आज समजलाय. चला, वरखेड गावामध्ये लोकसंख्या आम्हाला माहित आहे, नेवासा तालुक्यामधली आम्हाला लोकसंख्या माहित आहे, अहमदनगर जिल्ह्यामधली लोकसंख्या आम्हाला माहित आहे, महाराष्ट्रामधली लोकसंख्या आम्हाला माहित आहे, बरोबर आहे. देशातली लोकसंख्या आम्हाला माहित आहे आणि पूर्ण जगातील लोकसंख्या आम्हाला माहित आहे. जवळपास लक्ष द्या, जगात ख्रिश्चन लोक किंवा ख्रिस्ती लोक किती आहेत माहितीये का? जवळपास 75%. 75, 76, आता जवळपास 80 पर्यंत पोहोचलेले आहे. 80% जर लोक परमेश्वराच्या मार्गामध्ये आहेत. बघा, कोणते लोक? प्रार्थना करणारे लोक 80%. राहिले किती? 100पैकी किती राहिले? 80% जर विश्वासणारे आहेत, प्रार्थना करणारे आहेत, बायबल वाचणारे आहेत, चर्चला जाणारे आहेत, किती मोठी झुंड झाली, काय मॉब झाला, किती पब्लिक झाली याचा विचार करा. आनंद वाटतोय ना? एवढे लोक देवाची सेवा कार्य करणारे आहेत. पण वास्तविकता जर देवाच्या मंदिरात देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे जीवन जगणं यासाठी किती लोक तयार आहेत? संख्या तर एवढी मोठी दिसती, पण देवाचं वचन ऐकणं आणि त्यानुसार जीवन जगणं हे किती लोक करतात? फक्त 2 ते 3% लोक. येशू प्रभू की. किती लोक? 2 ते 3% लोक फक्त बायबलला मनापासून फॉलोअप करतात, हृदयापासून ते ऐकतात आणि त्यानुसार जीवन जगतात. मग मला सांगा, 76% जे लोक आहेत, 76 पैकी 4% लोक जर काढले, खाली राहिले 72% किंवा 70%, 71% लोक झाला. ती लोकसंख्या नाशाच्या दरवाजामध्ये आहे. त्यांच्या घरात बायबल आहे, त्यांना चर्च माहित आहे, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त माहित आहे, त्यांना प्रार्थना माहित आहे, त्यांना देवाचं वचन माहित आहे. त्यांना काय माहित नाहीये? सगळं माहित आहे. येशू प्रभू की. पण त्यानुसार जगणं त्यांचं नाही, म्हणून ते देखील नाशाच्या मार्गावर द्या. कुठल्या मार्गावरती? आणि सैतानाने काय केलेलं आहे? या लोकांना सुद्धा भुलवलेलं आहे. बायबल घे आणि कोपऱ्यामध्ये ठेव, धूळ पडू दे त्यावर, वाचू नको, आहे ना? किती किती लोकांचे हाल या जगामध्ये तुम्ही आहेत, हे जर तुम्ही आणि मी तपासलं तर देवाच्या लोकांना आज 71-70% लोक आज नरकामध्ये जातील. परंतु आज इतिहास जर काढला तर 76-77% लोक आज बिलीवर आहेत, देवाची ओळख आहे असं इतिहासकार सांगतात. म्हणून देवाचा मार्ग कसा आहे या ठिकाणी लिहिला आहे. रेड वाचूया. कसा आहे देवाचा मार्ग? परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे. जीवनाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? अडचणीचा आहे किंवा अरुंद आहे? सोपं वाटतो का? चला, सेवा सोपी वाटती का? वाटते का सोपी आहे? सोपी वाटते का? कठीण आहे. आणि माणसं हात वर करतात, ते म्हणतात पास्टर माझ्याच्याने होत नाही. पण पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देवाने याच्यासाठीच दिला आहे की तुम्हाला आणि मला ही सेवा सोपी व्हावी. कशी व्हावी? सोपी व्हावी. म्हणून
परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग